नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एमपीएससी ग्रुप सी 2025 ची जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पद आणि महत्त्वाचं पद म्हटल्यापेक्षा सर्वात जास्त सॅलरी असणारं पद जे आहे तर ते उद्योग निरीक्षक हे पाहायला मिळतं। तर त्याचा पगार नेमका किती असतो, आता ऑक्टोबर 2025 मध्ये त्याला किती पगार मिळत असेल याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याकडे काही पेमेंट स्लिप जे आहेत तर ते आपण आलेले आहेत, पण काही प्रायव्हसीच्या कारणास्तव ते आपण दाखवू शकत नाही। मग ते सर्व कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। आणि याच कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी 2025 साठीची लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली मित्रांनो। आरंभ 2.0 पहिल्या बॅचला अतिशय खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। त्याच्यानंतर आपण ही लाईव्ह बॅच 10 ऑक्टोबर पासून नुकतीच जी आहे तर ती सुरू झालेली आहे। पूर्व प्लस मुख्य आणि ज्यांना फक्त पूर्व पाहिजे असेल तर अशी देखील बॅच जी आहे तर ती उपलब्ध असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात टॉपची जी फॅकल्टी असेल तर ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। सध्या याच्यावर ऑफ चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही या प्राइसेसला जे आहेत तर ते बॅच परचेस करू शकतात। आणि बॅच परचेस करताना GM10 कोड हा वापरणं विसरू नका मित्रांनो, कारण की या कोडच्या माध्यमातून आणखी तुम्हाला एक्स्ट्रा 10% सूट मिळणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, या नंबरला कॉल करू शकतात। सोबत 1 रुपयाची आपली मेंटरशिपची बॅच आहे तर ती जॉईन करा, सर्वांनीच जॉईन करा। ओके, पुढे 2025 ची जाहिरात आहे। महत्वाचं पद आहे उद्योग निरीक्षक, 9 जागा आहेत। आता खूप मुद्दे म्हणतात 9 जागा आहे, अरे याच्या जागाच कमी येतात मित्रांनो, याची पोस्ट कमी आहेत आणि भविष्यात वाढवू शकतात पूर्व परीक्षेचा निकाल लागेच्या पर्यंत, म्हणून सगळ्यांनी याला फॉर्म भरायचा आहे। डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले फक्त सिव्हिल सोडून एलिजिबल आहेत, सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन असेल ते एलिजिबल आहेत। उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागात तुम्हाला ड्युटी मिळते। S13 ची वेतन श्रेणी आहे बघा, 35,400 ते 1,12,400 एवढं आपल्याला काय पाहायला मिळतं, याची वेतन श्रेणी जी आहे तर ती पाहायला मिळते। आणि याच्यामध्ये पाहिलं बाकीच्यांची S10 S8 S6 म्हणजे सर्वात जास्त वेतन कोणाला मिळतं, हे इंडस्ट्री इन्स्पेक्टरला जे आहे तर ते मिळत असतं मित्रांनो। आता आपल्याला जर सॅलरी कॅल्क्युलेट करायची तर सॅलरी मध्ये असणारे जे विविध कंपोनेंट आहेत, विविध घटक आहेत तर ते समजून घेणं गरजेचं असणार आहे। तुमच्या सॅलरी मध्ये एक असतो ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस, लक्षात घ्या। ज्यांचं S7 ते S19 आपलं किती मित्रांनो S13 आहे, S13 याच्यातच येतं। समजा तुमची ड्युटी ही मुंबईला, नागपूरला आणि पुण्याला इथं लागली तर तुम्हाला 2700 रुपये तुमच्या सॅलरी मध्ये काय मिळतं, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो। तेच ड्युटी तुमची महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झाली, समजा नाशिकला झाली, संभाजीनगरला झाली, धुळ्याला झाली, जळगावला झाली, सांगलीला झाली, सोलापूरला झाली तर तुम्हाला फक्त 1350 रुपये जे आहेत तर ते ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणून जे आहेत तर ते मिळणार आहेत। म्हणून त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, सॅलरी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात मित्रांनो। म्हणून एकाची सॅलरी वेगळी असू शकते, दुसऱ्याची सॅलरी वेगळी असू शकते। त्यासोबतच युट्यूबला तुम्ही काही व्हिडिओ पाहणार सॅलरीचे, ते पण वेगवेगळे का दिसतात मित्रांनो, याच ट्रान्सपोर्ट अलाउन्समुळे किंवा बाकीच्या अलाउन्सेसमुळे तुम्हाला दिसतात। पुढचा मेन कंपोनेंट असतो तो म्हणजे घर भाडे भत्ता, ज्याला म्हणतो HRA। हा HRA सिटी वाईज असतो मित्रांनो। एक्स सिटी मध्ये महाराष्ट्रात फक्त 2च सिटी त्यांनी टाकलेल्या आहेत, एक मुंबई आणि पुणे। त्याच्यानंतर वाय सिटी मध्ये नागपूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, भिवंडी, वसई विरार, मालेगाव, नांदेड आणि सांगली हे सर्व सिटी सोडून बाकी सगळे झेड कॅटेगरी मध्ये आहेत। आणि हे XYZ कॅटेगरी का केलेले मित्रांनो, कारण की याच्या आधारे तुमचं HRA डिसाइड होतो। फॉर एक्झाम्पल एक्स सिटी मध्ये असाल तर तुम्हाला 27% ऑफ बेसिक पे, तुमचं जे काही बेसिक पे इथं काय आपलं 35,400 हे बेसिक पे, याच्या 27% जर तुम्ही मुंबई आणि पुण्याला राहत असाल तर तुम्हाला मिळतं। जर तुम्ही वाय सिटी मध्ये असाल तर तुम्हाला 18% भेटतो फक्त, आणि झेड मध्ये असाल तर फक्त तुम्हाला 9% जो आहे तर तो मिळतो। म्हणून तुम्ही बघू शकतात मित्रांनो हा किती डिफरन्स जो आहे तर तो पडत असतो, याच्यामुळे तुमच्या सॅलरी मध्ये डिफरन्स येतो। पुढचं जे आहे तर ते आहे DCPS, याला काय म्हणतात मित्रांनो, पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन म्हणतात। आता हे पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन नवीन जे NPS सिस्टीम आहे मित्रांनो त्याच्यानुसार केलं जातं, न्यू पेन्शन सिस्टीम। आधी जी जुनी पेन्शन योजना होती ते कर्मचारी मागणी करतात, त्याच्यामध्ये अशी सिस्टीम नव्हती। याच्यामध्ये जो एम्प्लॉय असतो म्हणजे तुम्ही स्वतः, तुमच्या पगारातनं 10% रक्कम कपात केली जाते। किती, तुमचं बेसिक पे आणि जो काही तुमचा DRNS अलाउन्स म्हणजे जो महागाई भत्ता असतो तर त्याची जेवढी काही रक्कम होईल त्याच्या 10% रक्कम तुमची कपात केली जाते। आणि गव्हर्नमेंट स्वतः 14% रक्कम जी आहे बेसिक पे आणि DRNS अलाउन्स तुमच्या सॅलरीमध्ये टाकत असते। का टाकत असते, कारण की त्यांना पेन्शन मध्ये टाकायची असते। म्हणजे एका खिशातून टाकते आणि दुसऱ्या खिशातून काढून घेते, कारण की तुमच्या पेन्शनच्या फंड मध्ये ही जमा व्हायला लागते। म्हणून तुमच्या पेन्शनच्या फंड मध्ये ही 10% रक्कम आणि सरकारकडून आलेली ही 14% रक्कम जी आहे तर ती जमा करावी लागते। पुढचं
हे कॅल्क्युलेशन झालं. आता त्याच्यानंतर आणखी एक तुमच्या याच्यातनं एक डिडक्शन होत असतं मित्रांनो, एक डिडक्शन होतं त्याच्यात त्याला म्हटलं जातं ग्रुप इन्शुरन्स स्कीम. आता मित्रांनो आपलं हे जे इंडस्ट्री इन्स्पेक्टर आहे हे गट क चं पद आहे, याच्यामुळे तुम्हाला 360 रुपये तुमच्या पगारातून दर महिन्याला जे आहेत तर ते कपात केले जातात. बाकी कोणी गट ड मध्ये असेल तर 240, गट अ मध्ये असेल तर 960, गट ब मध्ये असेल तर 480 रुपये. हे 360 रुपये जे आहेत तर ते वजा केले जातात. आधी 120च व्हायचे पण आता हे 360 रुपये जे आहेत तर ते होत असतात मित्रांनो. हा एक इन्शुरन्सचा असतं. पुढे त्याच्यानंतर तुमच्या पगारात 1 रुपया कपात केला जातो. आता हा बघायला छोटा वाटतो मित्रांनो आणि वर्षाला तुमच्याशी 12 रुपये जे आहेत तर ते कपात केले जातात. आधी काय असायचं, आधी कॅश मध्ये पैसे भेटायचे ना, तर त्याला ते स्लिप द्यायचे तुम्हाला, त्याच्यामुळे त्याला 1 रुपयाचा तो रेव्हेन्यू स्टॅम्प पण लावावा लागायचा त्या स्लिपला, म्हणून ते 1 रुपयाची ती कपात केली जायची. पण ते आता ते ऑनलाईन तुम्हाला डायरेक्ट सेवार्थ आयडी आलेलं आहे नवीन, त्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला पेमेंट स्लिप हे डाउनलोड करता येते, म्हणून ते काही आणि कॅश पेमेंट होत नाही. आता सगळे पेमेंट ऑनलाईन झालेले आहेत तर ती गरज पडत नाही. तरी पण एक टोकन अमाऊंट म्हणून, एक प्रतिकात्मक म्हणून 1 रुपया तुमच्याकडून जमा केला जातो, जसा की आपण मेंटॉरशिप बॅच मध्ये केलेलं आहे. त्याचा उद्देश काय पैसे कमवणे नाही, पण ऍपच्या काही डिफिकल्टीज असतात त्याच्यामुळे 1 रुपया का होईना आपल्याला प्राइस ती ठेवावीच लागते त्याच्यासाठी. तर हा तशाच पद्धतीने हा 1 रुपया असतो. ज्यांचंही पेमेंट 5000 पेक्षा जास्त असतं तर त्यांना 1 रुपया लागतो. म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांना, म्हणजे गट अ पासून गट ड पर्यंत सर्वांनाच 1 रुपयाचा स्टॅम्प रेव्हेन्यू जो आहे तर तो द्यावा लागतो त्यांच्या ह्याच्यातनं. 1 रुपया हा कट होतो. आता आपण डायरेक्ट स्टेप बाय स्टेप सॅलरी जी आहे तर ते कॅल्क्युलेट करूया. तुमचं बेसिक पे किती आहे मित्रांनो, 35400. याच्यावर मी 18% पकडलं. आता हेच कॅल्क्युलेशन तुम्ही 9% आणि हेच कॅल्क्युलेशन तुम्ही 27% केलं तर तुम्हाला वेगळा रिझल्ट मिळेल. मी फक्त एक काय म्हणताय एक ऍव्हरेज बेस घेतला 18%चा. 18% ऑफ 35400 किती आले, 6372. त्यासोबतच डीए ह्या 53% मी घेतला. बघा हा 55% पण आहे मित्रांनो. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर हा 55% असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्तही वाढून गेलेला असेल, पण आत्ताच्या या क्षणाला आपण 53% कॅल्क्युलेट करूया. 53% 35400च्या तर ते किती आले, 18772 रुपये. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स मी इथं 1000 रुपयेच पकडलेला आहे, पण 1000 रुपये न पकडता तुम्ही जो आहे तर तो हा कमी जास्त जो आहे तर तो पकडू शकतात मित्रांनो. इथं 1000 रुपयाच्या ऐवजी हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स तुम्ही जो आहे तर तो वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतात तुमच्या पद्धतीने. बघा हा 2700 रुपये आणि 1350 रुपये हे दोन्ही रक्कम तुम्ही टाकून बघा. मी ती रक्कम थोडी कमी का टाकली मित्रांनो, काय माहितीये का, कारण की याच्यावर मी थोडा जास्त घेतलेले, म्हणून काय वाटेल की अरे एवढी सॅलरी असते का, एखादा म्हणेल अहो माझ्या मित्राला तर 45 पडतोय, तुम्ही तिथं 50 दाखवलेली, मग ते असं होणे म्हणून मी तो एक 1000 रुपये दाखवले. पण ती ऍक्च्युअल अमाऊंट 1000 नाही येणार मित्रांनो, ऍटलीस्ट 2700 किंवा 1350 रुपये तुम्हाला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळणार आहे. ओके, पुढं हा सीएल असतो, काहींना असतो काहींना नसतो. तो हे मी तुम्हाला काय सांगितलं, जे गव्हर्नमेंट 14% टाकतं डीसीपीएस पेन्शनसाठी ते बघा 14% बेसिक पे आणि डीए. बघा बेसिक पे 35400 आणि डीए किती निघाला 18,772 रुपये 62 रुपये. हे जे 14% हे किती आले 7563 रुपये. तुमची जी ग्रॉस सॅलरी आहे तर ती बनते जवळपास 70,000 रुपयांपर्यंतची तुमची ग्रॉस सॅलरी बनते. पण हातात येते का, तेवढी हातात येत नाही, इन हँड येत नाही. त्याच्यामध्ये डिडक्शन असतं. सगळ्यात आधी हा प्रोफेशनल टॅक्स असतो, हा महाराष्ट्र सरकारचा कर असतो, हा 200 रुपये तुमच्याकडनं कट केला जातो. त्याच्यानंतर जीआयएस हा 360 रुपये, स्टॅम्प रेव्हेन्यू हा 1 रुपये. त्याच्यानंतर तुमच्याच पगारातनं 10% पेन्शनसाठी रक्कम कपात केली जाते. तर हा जो बेसिक प्लस डीए जेवढा काही बनतो हा 54,000 बनतो जवळपास. तर तुमचे 5416 रुपये आणि जे तिथं गव्हर्नमेंटने तुम्हाला दिले होते म्हणजे ग्रॉस सॅलरी मध्ये बघा 7583 रुपये जे तिथं दिलेले होते ते पुन्हा ते वजा करून घेतात. अशी तुमच्या पगारातून जवळपास 13,560 रुपये रक्कम कपात होते. नेट जर सॅलरी पाहिली 70,000 प्लस 13,000 मायनस गेले जवळपास तुम्हाला 50 ते 55 या दरम्यान जी आहे तर ती सॅलरी मिळत असते. काहींना ही सॅलरी मित्रांनो 49 पर्यंत जी आहे तरी भेटते बरं का मित्रांनो. ती रेंज असते. का रेंज असते त्याच्यामध्ये एचआर आहे. काहींनी लोन पण घेतलेलं असतं बरं का, म्हणून ती सॅलरी वेगवेगळी ठरते मित्रांनो. तुमची सॅलरी ही वेगळी ठरू शकते कारण की तुम्ही काही लोन घेतला असेल, तुमच्यावर काही देणं असेल, काही तुम्हाला दंड लागला असेल, तुमच्या पगारातनं कपात केली जाते. तर अशा पद्धतीचे विविध फॅक्टर जे आहेत तर ते असतात. पण मी जर एकदम ऍव्हरेज जरी पकडलं तरी तुम्हाला 50,000 प्लस सॅलरी ही सुरुवातीच्याच काळात मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर दरवर्षी तुमची 3% पेक्षा जास्त इन्क्रीमेंट जी आहे तर ती होत असते मित्रांनो. तर तो सर्व तुम्हाला फायदा असतो मित्रांनो. याच कंबाईन ग्रुप बी साठी तुम्हाला माहिती आहे की पीवायक्यू हे बऱ्यापैकी रिपीट होत असतात. रिपीट
रिपीट म्हणजे त्यांचा पॅटर्न रिपीट होतो मित्रांनो, किंवा ऑप्शनवरून पुढचे पीवायक्यू जे आहेत, पुढचे जे फ्युचरचे जे क्वेश्चन आहेत तर ते बनतात. म्हणून तुम्ही हे पीवायक्यू अनालिसिस जे आहे तर ते नक्कीच केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली एक रेकॉर्डेड बॅच पण असणार आहे फक्त 399 मध्ये. त्याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी या दोन्ही प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे. याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच काही समस्या असेल तर या नंबरला देखील तुम्ही कॉल करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.